एकतर जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात मी आहे. त्याचं कारण असं की लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपलं मत मांडायचा अधिकार मोकळेपणी आहे. तुम्ही काहीतरी बोलला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकतात, हा कुठला निर्णय? आणि बाकीचे जे मोठे आहेत, NIA कशासाठी स्थापन झाली? ही टेररिझम आणि याच्यासाठी ती सगळी यंत्रणा या देशात असताना आणखीन एक वेगळा कायदा हा कशासाठी पाहिजे? ऑलरेडी कायदे आहेत ना या देशामध्ये. आणखीन हा कायदा कशासाठी? या विरोधकांना छळण्यासाठीच आहे आणि भीती दाखवण्यासाठी. काय मोठं क्रांती घडणार आहे? आणि एखाद्याने भाषण केलं तर तो नक्षलवादच आहे कशावरून? हेच ठरवणार कोण नक्षलवादी? अर्बन नक्सल हेच सरकार ठरवणार. सरकार कसं ठरवणार? सरकार ज्याची गरज आहे त्याच्या मागे नसतं, ज्याला गरज आहे लक्ष द्यायची त्याच्यात नसते. आता एवढं कुपोषणाबद्दल आलं आहे, कालच आलं आहे स्टेटमेंट केलं असं महाराष्ट्र सरकारचं, त्याच्यात लक्ष घाला ना. या जनसुरक्षा कायद्यामध्ये कशाला वेळ वाया घालवत आहे? 82,000 कोटीचा रस्त्याच्या मागे हे लागणार विरोध झाला तरी, पण शिक्षण आणि आरोग्यासाठी अंगणवाडी सेविकेसाठी वेळ देणार नाही चर्चा करायला. हे दुर्दैव आहे या सरकारचं. एवढा मोठा मॅन्डेट असताना एवढे मोठे बदल करू शकतं हे सरकार, पण ते करताना दिसत नाही पॉलिसीला.